जर तू एक सक्सेसफुल बिझनेस करू इच्छितोस तर सगळ्यात गरजेचं आहे लोकांचा विश्वास जिंकणं. आपल्या गॅरेजमध्ये ग्राहक येतील का? येतील गट्टू. बाबा म्हणाले होते आधी आपल्याला ग्राहकांचा विश्वास जिंकायला हवा. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गट्टू आणि चिंकी ठरवतात ते काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करतील. या वेळेला ते सुरू करतात आपलं छोटंसं सायकल क्लिनिंग गॅरेज. पण काय त्यांची ही आयडिया बनेल एक सक्सेसफुल बिझनेस? गट्टू चिंकी सायकल क्लिनिंग स्टेशन. फक्त 5 रुपयात सायकल एकदम चकाचक. चिंकी, मी खूप एक्सायटेड आहे. ओ हो गट्टू, अनाउन्समेंट नंतर. आधी आपल्याला आपलं गॅरेज नीट सेट करावं लागेल. चल प्रत्येक गोष्ट नीट चेक करूया. हँड ग्लोव्ज, डिटर्जंट, क्लोथ, पाईप, पाणी. मुलांची तयारी मात्र जोरात सुरू होते. तेवढ्यात तिथे आई बाबा येतात. अरे वा, इथे तर खूप छान तयारी चाललीये. मुलांनो, बिझनेस करणं सोपं नसतं बरं. यामध्ये अप अँड डाऊन्स येतच असतात. जर तुम्हाला एक सक्सेसफुल बिझनेस करायचा असेल तर एक महत्वाची गोष्ट आहे लोकांचा विश्वास जिंकणं. तुम्ही याचा विचार केलाय की लोकांना तुमच्या गॅरेज विषयी कसं कळेल ते? नाही विचार केला त्याचा. दोघेही विचारात पडतात. तेवढ्यात बाबा सल्ला देतात, घरोघर जाऊन सगळ्यांना पॅम्पलेट वाटा आणि पॅरेंट्सना सांगा की आपल्या मुलांना सायकल सोबत गॅरेजला पाठवा. मग काय होतं, मुलं बाबांनी सांगितलेली गोष्ट ऐकून पॅम्पलेट वाटायला सुरू करतात. बघूया, कदाचित अशीच मुलं मजा करत असतील. सगळेजण हो तर म्हणाले, पण अजून कोणाला पूर्ण विश्वास नव्हता. अर्धा तास दोघही कस्टमरची खूप वेळ वाट बघतात, पण अजून एकही कस्टमर आलेला नाही. चिंकी, अजून तर कोणीच नाही आलं. आपण केव्हाची वाट बघतोय की ग्राहक आपल्या गॅरेजमध्ये येतील. तेवढ्यात चिंकीला एक आयडिया सुचते. येतील गट्टू. बाबांनी सांगितलं होतं आधी लोकांचा विश्वास जिंकायला हवा. मग सगळ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आपण आधी आपल्या सायकली स्वच्छ करूया. हो, मग जेव्हा लोक पाहतील की आपण किती मेहनत करतोय तेव्हा नक्की येतील. गट्टू आणि चिंकीला मेहनतीनं सायकल स्वच्छ करताना बघून सगळ्यांना त्यांच्यावरती विश्वास होऊ लागतो. त्यांची ही आयडिया कामी येते. काय तू माझी सायकल वॉश करशील? नक्कीच. तुम्ही आमचे पहिले ग्राहक आहात. गट्टू, पाणी टाक. हो, आणि तू डिटर्जंट घेऊन ये. नीट साफ कर. हो, अशी स्वच्छ करू की सगळे बघतच राहतील. खूप छान मुलांनो. आता मुले एक एक करून आपली सायकल घेऊन येतात. हे पाहून गट्टू, चिंकी आणि बिंगो खूप खुश होऊन जातात. गट्टू, ते बघ, हरी गुड्डी त्यांची सायकल घेऊन इकडे येत आहेत. अरे हो, आणि ते बघ, कीर्तिताई, शिवा आणि मॉन्टीही येतोय. असं वाटतंय की सगळ्यांचा आपल्यावर हळूहळू विश्वास बसतोय. गट्टू, माझी सायकलही साफ कर. माझीही. मी आईला सांगेन की ती तिच्या मैत्रिणींना सांग की त्यांच्या मुलांना सायकल घेऊन इकडे पाठवा. हो, हे तर खूपच चांगलं आहे. थँक्यू गुड्डी. माझी सायकल पण क्लीन कर. हो नक्की, आताच तुझी सायकल एकदम चमकावतो. गट्टू आणि चिंकी त्यांचं काम सुरू करतात. इथे बाकी मुलं बिंगो सोबत खेळतात. अरे, याला काय झालं? मॉन्टी, तू तर चॉकलेट झालास. आता अजून स्वच्छ करावं लागेल. थांब, मी तुला स्वच्छ करून देतो. अरे लवकर कर, मला काही दिसत नाहीये. सगळे आपल्यावर हसतायत हे पाहून मॉन्टीला मात्र राग येतो आणि तो तिथनं निघून जातो. मित्रांनो, डिटर्जंटने सगळ्या सायकलींची स्वच्छता आता पूर्ण झालीये. आता हे होणार पाण्याने स्वच्छ.
हो, इट्स वॉश टाइम. अरे हे काय, अचानक पाणी बंद होऊन जातं. गट्टू आणि चिंकी एकदम हैराण होऊन जातात. पाणी गेलंच कसं? अरे पाणी कसं गेलं? ओ नो, आता काय आमची सायकल वॉटर वॉश होणार नाही. जर मी आईची सायकल घरी घेऊन गेलो तर मला माझी आई रागवेल. सगळे शांत व्हा. कामामध्ये अशा अडचणी येतच असतात. आम्ही आत्ता शोधून काढतो. तेवढ्यात बिंगोची नजर मातीत उमटलेल्या शू मार्क्सवर जाते आणि तो लगेच त्या दिशेनं धावू लागतो. असं वाटतंय की बिंगोला कळालंय. बिंगोचा पाठलाग करत करत सगळेजण पाण्याच्या टाकीजवळ जातात. तिथे मॉन्टीला बघून सगळेजण शॉक होतात. मॉन्टी एका लांब दोरीनं टाकीचा टॅप जोरात धरून उभा असतो. यामुळे पाण्याचा तो फ्लो थांबलेला असतो. मॉन्टी, तू हे काय करतोयस? कसा धडा शिकवला, काय मजा आली ना? मॉन्टीची ती अवस्था बघून सगळ्या लोकांचा राग मात्र शांत होतो आणि सगळे हसू लागतात. गट्टू, चिंकी, तुम्ही मॉन्टीकडे लक्ष नका देऊ. तुम्ही खूप छान काम करताय. आम्ही तुझी मदत करू आणि आमच्या बाकीच्याही मित्रांना सांगू तुमच्या गॅरेज बद्दल. हो, आजपासून आम्ही सगळे तुमचे मदतनीस. जेव्हा कुणी तुमच्यावर विश्वास ठेवतं तेव्हा हिंमत दुप्पट होते. थँक्यू. हळूहळू भरपूर मुलं आपल्या सायकली घेऊन हळूहळू एक मोठी रांग तयार होते. अरे, इथे तर खूप मस्ती चालू आहे. आणि सोबतच सायकल क्लिनिंगही जोरात सुरू आहे. हे घ्या, सगळ्यांना भूक लागलीये ना? मी सगळ्यांसाठी मस्त सँडविचेस घेऊन आलीये. थँक्यू आई. सावकाश मुलांनो. पूर्ण दिवसाच्या मेहनतीनंतर गट्टू आणि चिंकी भरपूर पैसे मिळवतात आणि दोघेही खूप खुश होतात. सगळे मिळून 300 रुपये झाले. खरंच? इतके? आपण करून दाखवलं. ये. तर मुलांनो, आज काय शिकलात तुम्ही? बाबा, पैसे कमवणं इतकं सोपं नसतं. आणि सतत मेहनत करणं हे त्यापेक्षा अवघड आहे. हे कोणा एकाचं काम नाहीये. जर आमच्या मित्रांनी आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नसता तर आम्ही हे करू शकलो नसतो. आई, बाबा, ही घ्या आमची कमाई. अरे वा मुलांनो, असेच नेहमी मिळून काम करा, मेहनत करा. हो, आणि लोकांची मदत करा. हो आई, आम्ही दोघांनी विचार केलाय की ह्या पैशाने आम्ही गरजू मुलांसाठी पुस्तके विकत घेऊ, त्यांची मदत करू. खूप छान. आणि आज गट्टू आणि चिंकीने दाखवलं की मेहनतीच्या सोबतच मदत करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.